नमस्कार. हे एक चित्र आहे मित्रहो, पण खरं तर हा एक आरसा आहे, की तो तुम्ही नीट बघावा. आरशामधलं जे प्रतिबिंब आहे, ते प्रतिबिंब जे दाखवतं, त्याचा फार गहन आणि गूढ अर्थ होतो, की जो अर्थ तुम्ही अजून तरी समजू शकला नाही, तेव्हा तुम्ही नीट समजावा आणि पुढच्या भविष्यामध्ये याची नीट काळजी घ्यावी, यासाठी हे चित्र तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे. ह्या चित्रात सरदार नरेंद्र सिंग खालसाची हे अफगाणिस्तानमध्ये एक संसद होती आणि जेव्हा तालिबानने त्या ठिकाणी सत्ता घेतली तेव्हा त्यांना त्यांचे जमीन जुमला, त्यांचं दुकान, त्यांची संपत्ती, त्यांच्याकडे ज्या ज्या वस्तू होत्या त्या सोडून फक्त त्यांची पत्नी सोबत दाखवण्यात आलेली आहे आणि त्यांचा एक मुलगा, हे तीनच लोक अंगावर कपड्यानिशी भारतात येतात. याचा अर्थ तुमच्याही लक्षात असेल तेव्हा मग जर एक शीख व्यक्ती ह्या देशात दुसऱ्या देशातून हाकलली जाते, ती जेव्हा येते बांगलादेशमध्ये, उद्या एखादा दलित हाकलला जाईल, तो ह्या देशात येईल. आणि अमेरिकेमधून सुद्धा मध्यंतरी बरेचसे जे कुठल्याही कागदपत्राशिवाय त्या देशात गेले त्यांनाही भारतात परत पाठवण्यात आलं. मग त्यात तर सगळे होते, त्यात मुस्लिम असतील, शीख असतील, जैन असतील, बौद्ध असतील, हिंदू असतील, सगळे होते. तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ही खूणगाठ बांधून ठेवा, की ह्या देशामध्ये हिंदू, शीख, जैन, पारसी, बौद्ध आणि हे सगळे समाज इथं कशाही पद्धतीने भांडत असतील, पण दुसऱ्या देशातून जेव्हा हे हाकलले जातील त्यांना फक्त भारत हा देश आश्रय देऊ शकतो. तेव्हा हे लक्षात असू द्या, की भारताचं महत्त्व काय आहे. तेव्हा ह्या देशाशी गद्दारी करू नका आणि या देशाशी प्रामाणिक राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे एकोपा ठेवा. दलित हिंदू आणि बाकीचं दलित ब्राह्मण असले फुकटचे वाद वाढवू नका आणि खलिस्तानसारख्या चळवळी उभ्या करू नका, की आम्हाला फुटून निघायचं आहे. तेव्हा तुम्ही कुठेही फुटून निघाले तरी तुम्हाला ह्या देशातच यावं लागेल आणि या देशातच तुम्हाला आश्रय मिळेल. मग तुम्ही कॅनडाला मोठ्या प्रमाणात आज जाऊन तिथं आतंकवादी कार्यक्रम करत असाल, पण जेव्हा कॅनडा तुम्हाला हाकलेल तेव्हा तुम्हाला ह्या देशाशिवाय पर्याय नाही, हे या चित्रामधून तुम्हाला स्पष्टपणे दिसतं. तेव्हा कुठल्याही देशातून काढल्या गेल्यानंतर भारत हेच तुमचं आश्रयस्थान आहे. हेच शेवटचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी येऊन तुम्ही नीटसर होऊ शकता आणि आपला देश म्हणून भारताला मानू शकता. नमस्कार.